आझाद महामंडळाच्या माध्यमातून देण्यात येणारा कर्ज बिनव्याजी व विना हमी करण्यात यावे. एमआयएम सोलापूर शहर युवक कार्याध्यक्ष शोहेब चौधरी यांची मागणी. मुस्लिम समाजाची अवस्था न्याय सच्चर समितीच्या अहवालानुसार मागासवर्गीयांपेक्षाही वाईट आहे. मग या समाजाला मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळ एका वर्षात 5100 कोटी रुपये बिनव्याजी व विना हमी वाटप करण्यात आले. इतर कुठल्याही समाजाच्या महामंडळास हमी व व्याजदर लागत नाही, तर मौलाना आझाद महामंडळाकडून 20 वर्षात केवळ 500 कोटींचे वाटप झाले. हे अल्पसंख्याक समाजावर अन्यायकारक आहे. शासनाने तातडीने महामंडळास निधी आणि अनुदान द्यावे आणि तो विना व्याज व विना हमी वितरित करण्यात यावे, ही नम्र विनंती. नमस्कार, मी शोएब चौधरी, एमआयएमचा एक कार्यकर्ता किंवा एमआयएम युवक कार्याध्यक्ष सोलापूर शहर. महाराष्ट्र सरकार हे मुस्लिम विरोधी आहे हे अजून एकदा सिद्ध झालेले आहे. कारण आज सोलापुरात उर्दू घरचा उद्घाटन होता आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक मंत्री, सोलापूरचे खासदार, आमदार आणि सोलापूर शासनाचे कलेक्टर साहेब वगैरे, सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब वगैरे उपस्थित राहणार होते. परंतु ना खासदार आले, ना मंत्री साहेब आले, ना आपले सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर साहेब आले. तर सोलापूर किंवा पूर्ण महाराष्ट्राच्या मुस्लिमांबद्दल सरकारच्या मनामध्ये एवढा द्वेष का किंवा एवढा दुय्यम दर्जाची वागणूक का? अजून याचा एक उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या हातात एक अर्ज आहे. मी या मंत्री साहेबांना देण्यासाठी आलो होतो. ॲक्च्युली महाराष्ट्र सरकारतर्फे मौलाना आझाद महामंडळ चालवला जातो. त्याचा निधी मागच्या 20 वर्षामध्ये फक्त 500 कोटी रुपये देण्यात आलेला आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरे जे मंडळ आहेत, अण्णाभाऊ साठे किंवा अण्णा पाटील महामंडळ यांना हजारो कोटींमध्ये निधी देण्यात आलेला आहे. अजून त्यांना जे निधी देतो ते बिनव्याजी आणि विना हमी म्हणजे विना गॅरंटर. आणि मौलाना आझादचा जे निधी वितरित केला जातो त्याला गॅरंटर पण लागतो, अजून त्याला सबसिडी नाही, अजून त्याला व्याजही आहे. हे मुस्लिमांवर होणारा अन्याय आहे आणि सरकारतर्फे केला जाणारा दुजाभाव आहे. आज एमआयएम याच्या विरोधात आक्रमक होणार आहे आणि या अन्यायाविरोधात लढणार आहे. आणि जोपर्यंत मुस्लिमांना न्याय भेटत नाही, मौलाना आझाद महामंडळांमध्ये विना हमी आणि विना व्याजचा कर्ज उपलब्ध होत नाही, तोपर्यंत एमआयएम या लढ्याला लढत राहणार आहे. का मारलं म्हणजे ॲक्च्युली हे मुसलमानांविरोधात होणारा अन्याय आहे ना. ॲक्च्युली ते आलेच नाही. मुसलमानांची त्यांना पर्वा नाही किंवा त्यांना मुस्लिमांसोबत काही आपुलकीच नाही आहे. आणि डॉक्युमेंटली सिद्ध आहे. मागच्या 20 वर्षामध्ये फक्त 500 कोटी आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाला 5 वर्षात 5100 कोटी दिलेले आहेत. आणि त्यांना विना हमी विना व्याज आणि आम्हाला हमी पण आणि व्याज पण. तर कोण येणार यांच्यासोबत या महामंडळाकडे पैसे मागायला? एमआयएम याचा खपून घेणार नाही आणि एमआयएम रस्त्यावर उतरण्याचा निषेध करणार. आणि जोपर्यंत हे मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत एमआयएम प्रशासनाची शासनाची लढत राहणार.